जर तुम्ही शिक्षक असाल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असाल तर आता तुम्हाला कॅशलेस वैद्यकीय सोय मिळणार आहे। पण हा लाभ मिळवण्यासाठी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी काही गोष्टी तातडीनं करणं गरजेचं आहे। आता ते नक्की काय आहे तर ते जाणून घेऊयात। आतापर्यंत गंभीर आजारपण आलं की खिशातून लाखो रुपये खर्च करावे लागायचे, पीएफ मधून पैसे काढावे लागायचे किंवा कर्जबाजारी व्हावं लागायचं। एवढंच नाही तर तो खर्च परत मिळवण्यासाठी म्हणजेच मेडिकल रिएम्बर्समेंटसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि टेबल टू टेबल हेलपाटे मारून चपला झिजवाव्या लागायच्या। पण आता हे मानसिक आणि आर्थिक टेन्शन कायमचंच संपणार आहे। शिक्षण संचालनालयाने 22 मे रोजी एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आदेश जारी केला आहे। या नवीन निर्णयानुसार राज्यातील सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता आभा म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट कार्डद्वारे तब्बल 5 लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस वैद्यकीय सोय ही मिळणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। आता उपचारासाठी खिशातून एकही रुपया न देता थेट रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत। पण या निर्णयामुळे नक्की काय बदलणार आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात। सगळ्यात पहिलं म्हणजे पैशांसाठीची जी धावपळ आहे ती थांबणार आहे। अचानक उद्भवणाऱ्या गंभीर आजाराच्या वेळी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी नातेवाईकांकडे हात पसरवण्याची किंवा बँकेत धाव घेण्याची गरज आता उरणार नाहीये। 5 लाखांपर्यंतचा खर्च थेट सरकार किंवा विमा कंपन्यांतर्फे रुग्णालयाला दिला जाईल, ज्यामुळे मेडिकल बिल मंजूर करून घेण्यासाठी महिने करावी लागणारी धावपळ ही थांबणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आभा कार्डमुळे तुमच्या आरोग्याच्या सर्व हिस्ट्री, प्रिस्क्रिप्शन त्याचबरोबर रिपोर्ट्स एकाच ठिकाणी सुरक्षित राहतील। यामुळे तुम्ही देशात कुठेही गेलात तरी डॉक्टरांना तुमच्या आजाराची जुनी पार्श्वभूमी एका क्लिकवर समजेल, ज्यामुळे अचूक असे उपचार मिळतील। त्याचबरोबर या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला एक खूप मोठा आर्थिक आणि मानसिक आधार मिळणार आहे। पण या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला या गोष्टी तातडीनं करणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिलं, तुमच्याकडे आभा कार्ड नसेल तर ते सरकारी पोर्टलवरून किंवा जवळच्या सेतू केंद्रातून लगेच काढून घ्या। दुसरी गोष्ट, हे कार्ड तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबरशी लिंक असल्याची खात्री करून घ्या। सगळ्यात महत्त्वाची आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षण विभागाकडून शाळा स्तरावर या संदर्भात जी माहिती किंवा फॉर्म मागवले जातील ते वेळेत सादर करा। राज्यभरातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत होतंय। सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका।